मी सुद्धा राज्यामध्ये कानाकोपऱ्यात फिरत असताना माझ्या कृषी अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत. कोणत्याही प्रकारची बनावट औषधं कोणाची असतील त्या कंपन्या ताबडतोब सील करा, बंद करा. ज्यांच्या परवानगी नसतील आणि ज्यांचे दर चांगले नसतील आणि त्या जर शेतकऱ्यांना फायदा होत नसेल तर ते प्रॉडक्ट मला चालणार नाही. ज्याच्यातून शेतकऱ्यांना फायदा होतो, उत्पादन खर्च कमी होतो, त्यामुळे अशा प्रकारचे जर या ठिकाणी उत्पादनं आमच्या शेतकरी मुलांनी तयार केले असतील तर त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. मला असं वाटतं की यांनी ज्या प्रकारे उत्पादनं केलेली आहेत त्याच्यापैकी काही उत्पादनं कमी झाली तरी चालतील, परंतु त्याच्या दर्जामध्ये या ठिकाणी कुठल्या प्रकारचे त्यांनी कॉम्प्रोमाइज या ठिकाणी करू नये, तर तडजोड या ठिकाणी करू नये. आपली ही औषधं फक्त नाशिक जिल्हा, नगर जिल्ह्यापुरती मर्यादित राहता कामा नये. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलं पाहिजे. मी आपल्याला सांगू इच्छितो, कुठलाही व्यवसाय करा पण त्यामध्ये इतकं प्रामशिप असली पाहिजे, इतकं चांगलं नीटनेटकं काम असलं पाहिजे की लोकांनी विचारलं पाहिजे की एखंडेचा किसान मार्ट कुठे, मला तिथंच औषध घ्यायचं, मला दुसरं घ्यायचं नाही. जसं एखाद्या आपण चहाच्या दुकानात जातो ना, आपल्याला एखादा चहा आवडला तर स्थळ फिरून तो लांब जरी असला तरी आपण त्याकडे चहा प्यायला जातो. जेवायला जायचं असलं तर धाब्यावरती सगळ्यात चांगला धाबा कोणता आहे, लांब असला तरी आपण त्या धाब्यावर जातो. साधं कटिंग करायचं म्हटलं तर आवडता न्हावी आणि चांगलं काम करणारा न्हावी कोण आहे, तो लांब जरी असला तरी आपण त्याच्याकडे जातो. म्हणजे लोक क्वालिटीला महत्व देतात, क्वांटिटीला नाही. तुम्ही जेवढी जेवढी क्वालिटी चांगली मेंटेन कराल, जेवढी जेवढी लोकांची सेवा कराल, तेवढे तेवढे लोक तुम्हाला प्रतिसाद देतील. आणि म्हणून या ठिकाणी एखंडे किसान मार्टच्या माध्यमातून आपल्या सर्वांची सेवा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये सॉइल टेस्टिंग म्हणजे माती परीक्षण जे काही त्यांना अपेक्षित आहे तशा प्रकारचं माती परीक्षण राज्य सरकार कृषी विभागाच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांना करणार आहे. माती परीक्षण करणार आहे. त्याचप्रमाणे जे काही पर्जन्यमापक यंत्र आहे किंवा हवामान खात्याचे यंत्र आहे ते आता आपण एका महसूल विभागाला या ठिकाणी सुरू होते, परंतु आता आपण निर्णय घेतलाय कृषी खात्याने की प्रत्येक गाव, जिथं गाव तिथे एक पर्जन्यमापन क्षेत्र राहील. प्रत्येक गावामध्ये पर्जन्यमापन क्षेत्र आपण देऊ. हवामान खात्याचा अंदाज आमच्या शेतकरी बांधवाला आला पाहिजे. तो कनेक्टेड आहे, त्याचा मोबाईल कनेक्टेड आहे. एवढंच नाही तर आम्ही गावागावामध्ये डिस्प्ले लावू. आमदार साहेब तुम्ही डिस्प्ले आम्हाला सजेस्ट करा. 4-5 गाव, 10-5 गाव ट्रायल बेसवर आपण घेऊ. मोठे डिस्प्ले लावतो, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले, की ज्यामुळे तुम्हाला हवामानाचा अंदाज कळेल, ज्यामध्ये तुम्हाला नवनवीन औषधी कुठे प्रेफर करावी ते कळेल, ज्यामध्ये राज्य सरकारच्या योजना काय आहेत त्याही कळतील, ज्यामध्ये ऑनलाईन या ठिकाणी करायचे की नाही तेही सांगतील. अशा प्रकारच्या योजना या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सरकार नक्की काम कोणासाठी करत आहे? सरकार जर शेतकऱ्यांसाठी काम करत असेल आणि ती जबाबदारी जर आमची असेल, आम्ही निमित्त मात्र आहोत, त्यामुळे ती जबाबदारी आमची असेल तर आम्ही ती अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार हे अत्यंत स्वभावाने पडकर आहे. सकाळी आमदार साहेब मताची गोष्ट खरी आहे. आम्हाला सुद्धा लाज वाटते की हा माणूस सकाळी उठून एक एक सेकंद, एक एक मिनिट या ठिकाणी कामामध्ये बिझी असतो आणि काम सोडून फालतू गोष्टीला थारच नाही. तुम्ही आले कधी मग चहा प्या, पाणी प्या, थोडेसे फळं खा, हा प्रकार अजितदादा तुम्हाला बघायला मिळणार नाही. मंत्री हो, संत्री हो, साधा माणूस हो, कोणीही आला, आमदार जरी आला तरी कामाशिवाय त्याने जास्त वेळ घालवायचा नाही, कामाशिवाय पुढचं बोलायचं नाही. म्हणजे आता कामसो माणूस या महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री मिळाला आहे आणि याच माणसाने माझी निवड शेतकऱ्यांच्या भल्यासाठी या ठिकाणी केलेली आहे. ही निवड करत असताना त्याचा उद्देश जो आहे तो उद्देश या ठिकाणी सफल झाला पाहिजे. आणि म्हणून मी म्हणतो कदाचित आमच्या एखाद्या 2 जवळच्या माणसाला राग पण येईल, पण शेवटी हे क्षेत्र साफ केल्याशिवाय, स्वच्छ केल्याशिवाय आपल्याला शेतकऱ्यांना न्याय देता येणार नाही. नवनवीन बियाणे, नवनवीन तंत्रज्ञान या ठिकाणी मार्केटमध्ये आलेलं आहे. आता पूर्वीच्या काळी आपण या ठिकाणी पाठीवर पंप घेऊन स्प्रे करायचो. आता ड्रोन आले, आता रोबोट आले, आता माणसं मिळत नाही आणि आमच्या लाडक्या बहिणीमुळे थोडे प्रॉब्लेम आणखी झाले. त्यामुळे कामाला कुणी येत नाही. कामाला येत नसल्यामुळे शेती मोठी अवघड झाली आहे आणि शेती जरी अवघड झाली तरी यांत्रिकीकरणाशिवाय आपल्याला आता पर्याय नाही. माझा जो शेतकरी आहे तो शेतकरी सुशिक्षित झाला पाहिजे, सुरक्षित झाला पाहिजे. कारण सगळ्यात जगामध्ये सगळ्यात महत्वाचा वर्ग जर कुठला असेल तो म्हणजे शेतकऱ्याची अस्थिरता. आणि शेतकरी हा कायम अस्थिर असतो. आपण पेरलेलं हे उगेलच की नाही, आपण उगवलेलं हे विकेलच की नाही, आपण विकल्यानंतर 2 पैसे मिळतीलच की नाही, ही शेवटपर्यंत खात्री नसते.
अनेक वेळा शेतकरी कधी टोमॅटो फेकून देतात, कधी कांदे फेकून देतात, कधी भाजीपाला फेकून देतात रस्त्यावर, कधी कोबी फ्लावर रस्त्यावर टाकून देतात. त्यांचा काय दोष आहे? मार्केटमध्ये जर मालच या ठिकाणी एक्स्ट्रा झाला, डिमांड आणि सप्लायच्या धर्तीवर जर आपण विचार केला तर डिमांड या ठिकाणी कमी असते, सप्लाय मोठ्या प्रमाणात झाला की भाव कमी पडतात. भाव कमी झाले की शेतकऱ्यांना काही या ठिकाणी भाडं सुद्धा मिळत नाही आणि उत्पादन खर्च सुद्धा त्याचा निघत नाही. त्यामुळे नाईलाजानं वैतागून शेतकरी रस्त्यावर माल फेकून देतो. त्यामुळे शेतकऱ्याचा पण नाईलाज होतो. अशी परिस्थिती अशी शेतकऱ्यावर येऊ नये यासाठी यामध्ये काही शेतकऱ्यांनी पण पथ्य पाळण्याची आवश्यकता आहे. कांद्याला 4,000 रुपये मिळाले, 5,000 रुपये मिळाले म्हणजे उठून दुसऱ्या वर्षी सगळ्यांनी कांदेच नाव घेण्याचं. टोमॅटोला 2-4 हजार रुपये मिळाले मग टोमॅटोच्या लागवडी करायच्या. भाजीपाला चांगले पैसे मिळाले मग भाजीपालाच करायचा. अशा प्रकारची जी आपली मेंटॅलिटी आहे त्यामध्ये कुठेतरी आपण विचार केला पाहिजे. आणि भविष्यकाळ हा शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून अतिशय संरक्षित कसा होईल. विम्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी आहेत त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे गैरप्रकार या ठिकाणी झालेले दिसून येतात. त्यामुळे गैरप्रकार सुद्धा बंद करण्यासाठी विम्याची परत एकदा नवीन धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार. त्यामुळे सरकारमध्ये गेल्यानंतर ही सगळी धोरणं ठरवणं आणि त्या धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्याला या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा मिळवून देणं ही या ठिकाणी आमची प्राथमिकता असणार आहे. अडीअडचणी समजून घेण्यासाठी विभागीय पातळीवरती मी बैठका आयोजित केलेल्या आहेत. ते बैठक काल नाशिक जिल्ह्याची पार पडली. जमलं तर उद्या मी पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये नगरला पण या ठिकाणी बैठक घेणार आहे आणि शेतकऱ्यांची हितगुज डायरेक्ट शेतकऱ्यांशी बोलणार आहे. कृषी मंत्री आणि शेतकरी यांच्यामध्ये कोणी आडपडदा राहता कामा नये. आमचे कृषी अधिकारी नाही, कोणी नाही. आणि म्हणून त्यांना आलेल्या अडचणी, त्यांना असलेले अनुभव, त्यांना योजनामध्ये असलेल्या त्रुटी या मी या ठिकाणी जाणून घेतोय. अनेक गोष्टीमध्ये मला काल अनेक लोकांनी सांगितलं की अनुदानच आम्हाला पोहोचत नाही, 2-2 वर्ष अनुदान मिळत नाही. म्हणजे अनुदानची वेळ निघून जाते आणि अनुदान शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे वेळेवर अनुदान मिळालं पाहिजे, वेळेवर सगळ्या सुविधा सवलती मिळाल्या पाहिजे असा जो त्यांचा आग्रह आहे तो सुद्धा एकदम बरोबर आहे, तो काही चुकीचा नाही. आणि म्हणजे यातून एक नवीन धोरणात्मक निर्णय घेण्याचा राज्य सरकार विचार करते तो निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही. केंद्राच्या मदतीने काही जे बदल करायचे आहेत ते केंद्राच्या मदतीने आपण बदल करू. परंतु या मार्चच्या माध्यमातून एखंडे किसान मार्चच्या माध्यमातून आपल्या पंचकृषीतच नव्हे तर या 2-3 जिल्ह्यामध्ये क्रांती घडेल आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आपला जवळचा सोबती म्हणून अविनाश एखंडेला या ठिकाणी त्यांना हे करावं लागेल की त्यांचं रिझल्ट चांगले मिळाले तर कृषी खात्याला पण आम्ही सूचना देऊ की तुम्ही याचं जे काही उत्पादन केलेला माल आहे, उत्पादन केलेली औषधं आहे ती औषधं वापरायला सांगा. परंतु जोपर्यंत आम्हाला खात्री येत नाही तोपर्यंत कृषी खातं ऑथेंटिकरित्या या सगळ्या गोष्टीला तयार होणार नाही. त्याचं रजिस्ट्रेशन तुमचं बरोबर आहे की नाही. मी फक्त या ठिकाणी एका दुकानाचं उद्घाटन करायला आलो. मला कल्पना नव्हती की हा मुलगा इतका ऍक्टिव्ह आहे, स्वतः फॅक्टरी चालवतोय, स्वतःचं प्रोडक्शन तो या ठिकाणी विकतोय आणि शेतकऱ्यांना एक वेगळ्या प्रकारचा आधार देतोय. आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्याचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करतोय. मग इथं आल्यानंतर मला जे कळलं ते निश्चित कौतुकास्पद आहे. अशा प्रकारची जर शेतकऱ्यांची मुलं पुढे येणार असतील आणि शेतकऱ्यांना सोबती म्हणून मदत करणार असतील तर ही गोष्ट वाखाणण्याजोगीच आहे. त्या बाबतीत काही शंका नाही. कारण शेवटी शेतकऱ्याला जात धर्म आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पक्ष नसतो. शेतकरी हा शेतकरीच असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत करताना कुठल्याही प्रकारचा हात राखून मदत करणं योग्य होणार नाही. काल इकडे तिकडे गेलेला शेतकरी उद्या पुन्हा आपल्यावर येऊ शकतो. कारण शेवटी त्याच्या मनामध्ये असलेला राग तो या ठिकाणी काही लवकर या ठिकाणी कमी होतो किंवा थांबतो असं नाहीये. तो राग येणं साहजिक आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यामध्ये राग कसा येणार नाही, शेती सुरक्षित कशी होईल, संरक्षित कशी होईल आणि शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल या दृष्टिकोनातून भविष्य काळात प्रयत्न केले जातील. चुकीच्या कोणत्याही गोष्टीला फाळा या ठिकाणी आपण देणार नाही. राजकारण गेलं तरी चालेल परंतु कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय करण्याची भावना पुढे या ठिकाणी आमच्याकडून या ठिकाणी घडणार नाही. आणि रामटे साहेब म्हणतात ही गोष्ट खरी आहे की मी तसा शिस्तीचा कडक माणूस आहे. पण मी कडक माणूस असताना सिन्नरच्या लोकांनी 5 वेळा निवडून दिलं हो. सिन्नरचे लोक काही रामनाथ पाटील बसले ना. पण मी माझं काम पारदर्शी आहे. मी बोलणारा स्पष्ट आहे, दादासारखा स्वभाव आहे पण काम पारदर्शी आहे. हाच तो सूर्य आणि हाच तो चंद्र. मी अशा प्रकारचं काम करत नाही. खोटं नाटक काम आपल्याला चालतही नाही आणि कधी केलं नाही. एकदा लोकांना तुमचा स्वभाव कळला की तुमच्या गुणदोषासह लोक ऍक्सेप्ट करतात. पण जोपर्यंत स्वभाव कळत नाही तोपर्यंत लोक म्हणतात नाही हे काही खरं नाही, नाही हे असंच आहे, हे तसंच आहे. पण एकदा लोकांना माहीत पडलं की बोलणारा माणूस हा खरा आहे
मनात काही नाही, पोटात काही नाही, हा आपल्या फायद्यासाठी बोलतो, आपल्या भल्यासाठी बोलतो, हेच जेव्हा लोकांना कळेल तेव्हा लोक आपोआप तुमच्याबरोबर येतात. आज लोक मोठ्या नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. नुकताच जो आपण व्हिडिओ पाहिला त्यामध्ये स्पष्टपणे माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे मजूर आणि कामाला माणसं मिळत नाही, म्हणजे सरकार हे पैसे देत आहे ते लाडक्या बहिणींना चुकीचं आहे का, असे सुद्धा प्रश्न उपस्थित राहिले आहेत. आता सरकारनेच लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर होण्यासाठी हा 1500 रुपयाचा हप्ता सुरू केला आहे, पण यावरती काही टीका होत आहेत. लाडक्या बहिणी योजनेमुळे की शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे त्याच्यावरती कोणतेही ते उत्तर मिळत नाही, किंवा लाडक्या बहिणींमुळे जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हे पैसे मिळत नाही, असे सुद्धा प्रश्न उपस्थित राहत आहे. तर यामध्ये 5 लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहे, हे सुद्धा बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 5 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिली होती. यामध्ये निकषांमध्ये न बसणाऱ्या अपात्र महिलांना वगळण्यात आले आहे व ज्या महिला दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहे त्यांचे सुद्धा अर्ज बाद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना पुढील हप्ते मिळणार नाही असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. लाडक्या बहिणींना आता 2100 रुपयांची प्रतीक्षा आहे, पण सध्या 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये येत आहे व आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच येतील असे सुद्धा सांगण्यात आले आहे. त्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे पैसे बहुतेक तरी 3ऱ्या हप्त्यापासून येतील असे सांगण्यात आले आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर 1500 रुपये आतापर्यंत आले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. नक्कीच अशा अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.